नमस्कार, माझे नाव श्रावणी जाधव. मी या नाटकात पवनचीच्या भूमिकेत आहे. नमस्कार, माझे नाव अमृता पाटील. मी या भूमिकेत स्वयंसेवी भूमिकेत आहे. नमस्कार, माझे नाव सारिका पठाण. मी या नाटकात दुरांशाच्या भूमिकेत आहे. नमस्कार, माझे नाव अर्पिता. मी या नाटिकेत आईच्या भूमिकेत आहे. नमस्कार, मी संध्या जाधव. मी या नाटकात मुलीच्या भूमिकेत आहे. विज्ञान नाटिका म्हणजे हरितंत्रज्ञान मंडळी. काही वर्षापूर्वी पृथ्वीवरचे लोक अतिशय आनंदाने राहत होते. त्यातच माणूस हा एक प्राणी असा आहे की तो त्याच्या अभ्यासापायी खाली त्याला वाटत होते की ही पृथ्वी ही त्याच्या मालकीची आहे, म्हणून तो काही मनाच्या गोष्टी करत होता. त्याचे परिणाम म्हणून मी आहे धूर राक्षस. हा जबर धूर, प्रदूषण, कारखान्याचा काळा धूर, सगळीकडे माझी सत्ता. गाड्या माझ्या नावाने धावतात, कारखाने माझ्यासाठी उराडे होतात. लोक म्हणतात प्रगती झाली, पण प्रगती म्हणजे मीच. अरे देवा, आता मी काय करू? आज माझ्या अंगावर एवढा धूर आणि धूरच. मी श्वास घेऊ की धूर घेऊ? माझ्या फुफ्फुसाचा दम तुटतोय. माझी हिरवीगार झाडे सगळी कापून टाकली. पक्षी उडून गेले. प्राणी आता हताश फिरत आहेत. हेच तर आहे माझे खरे साम्राज्य. पृथ्वी माते. लोक श्वास घेतात, खोकतात आणि मास्क लावतात. माझ्याशिवाय लोकांचे जीवनच अशक्य आहे. लोकांना मजा आली आहे. पेट्रोल, डिझेल, केमिकल्स, प्लास्टिक. मला थांबवायची तुझ्यात ताकदच नाही. माझ्या बाळांनो, माझ्या लेकरांनो, मी तुमच्यासाठी अन्न, हवा आणि पाणी सगळं काही दिलं, पण आज माझ्या डोळ्यात धूर आणि पोटात नुसते कचऱ्याचे ढीगच लागले आहेत. सांगा तुम्ही मला वाचवाल का? सांगा. श्वास घेता येत नाही, जगायचं कसं अशात? मुलांना जगण्याचा त्रास होतो. हॉस्पिटल तर गच्च भरून गेले. अहो, जगणं मुश्किल आहे. हो नक्कीच, माझ्यामुळे तुमची मुलं रडतात, पण तुम्ही गाड्या बंद करू शकाल का? कारखाने बंद करू शकाल का? नाही, कारण पैसा माझ्या जीवनातून असतो. हा 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 हा. अरे राक्षसा, माझी मुलं, माणसं सगळीच जगजाणी त्रस्त झाली आहेत. माझं मन तुटतंय रे. त्यांना काय, टीव्ही, एसी, मोबाईल मध्येच आहेत. माझ्याशिवाय त्यांचा पान हलत नाही. हा 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 हा. नाही तसं नाही, आम्ही तरुण पिढी, आम्ही तुझा गुलाम होणार नाही. आम्हाला माहित आहे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, इलेक्ट्रिकल हीच खरी वाट आहे. अरे बाळा, पुस्तक वाचली म्हणून काय खरं होणार नाही. मोठे लोक तर माझ्याच कारखान्यातून पैसे कमवतात. हा 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 हा. हे दुराक्षसा, माझ्या शेतात तुझ्या धुरामुळे पावसाचे पाणी बदलले. तुझ्यामुळे मला हरितंत्रज्ञान हवे, सोलर पंप, सिस्टम, तेव्हाच माझं आयुष्य बदलेल. बघ राक्षसा बघ, माझा शेतकरी मुलगा तुला नको म्हणतोय. अहो, या दुर्गंधी हवेमुळे, रसायनामुळे घरातल्या मुलांचं बाहेर जाणं अशक्य झाले. बघा, मी तर माझ्या घरात प्लास्टिकचा वापर बंद केलाय आणि सौर चुली वापरायला सुरुवात केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कचऱ्याचं विभाजन करायला सुरुवात केली आहे. आई, ओला कचरा म्हणजे काय ग? हे बघ बाळा, ओला कचरा म्हणजे आपले उरलेले अन्न, खाल्लेल्या साली, अशा गोष्टींची कंपोस्ट म्हणजे सेंद्रिय खत तयार केले जाते. आणि सुका कचरा म्हणजे काय ग? सुका कचरा म्हणजे यातून खतही बनतो आणि त्याचा पुनर्वापरही केला जातो. म्हणजे ओल्या कचऱ्यापासून आपल्याला खत मिळते आणि सुक्या कचऱ्यापासून नवीन वस्तूही बनतात आणि खतही तयार होते. हो, याला हरितंत्रज्ञान म्हणतात. म्हणजे पर्यावरण वाचवणे, तेही विज्ञानाचा वापर करून. हो, भारीच आहे. हो, अगदीच. अगं काय नको, पण माझ्या विरोधात छे. अरे राक्षसा, पुरे झालं. अजून किती छानणार आहेस तू माझ्या मुलांना? अजून किती जन्मा देणार आहेस तू मला? बंद कर आता हे सगळं, बंद कर. माझं मन तुटतंय रे. मरते उठ, रडू नकोस. आम्ही आलोय लोकांना वाचवायला, प्रदूषणावर मात करायला आणि या दोन राक्षसाची दादागिरी संपवायला.
खेळणी नाही ती भविष्यातली शस्त्रे माझ्याकडे असलेली सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जल ऊर्जा, बायोगॅस आणि सेंद्रिय शेती. काय होईल याच्याने? तुम्हाला माहिती आहे का सौर ऊर्जेने काय होतं का? सूर्यापासून मोफत वीज मिळेल. पवन ऊर्जेने काय होतं? पंख्याच्या पाट्यातून शक्ती मिळेल. बायोगॅसने काय होतं? कचऱ्यामधून भरपूर प्रमाणात इंधन मिळेल. जल ऊर्जेने काय होतं? प्रवाहातून अमर्यादित ऊर्जा निर्माण होईल. इलेक्ट्रिक वाहनांनी काय होतं? शून्य धूर आणि शून्य प्रदूषण होईल. वक्री इमारतीने काय होतं? विजेचा कमी वापर आणि नैसर्गिक हवा व प्रकाश मिळेल. जर लोकांनी आम्हाला स्वीकारलं तर तुझं साम्राज्य जळून जाईल. जास्त खुश होऊ नकोस आणि जास्ती आशा नको दाखवत. माझ्याकडे अजून एक प्रभावशाली शस्त्र आहे, प्लास्टिक. याशिवाय लोकांची जीवन सुद्धा शक्य आहे का? शॉपिंग बॅग, खेळणी, याशिवाय मी तुमच्या जेवणातही सुद्धा आहे. माझ्याशिवाय लोकांनी पाणीही प्यायचं नाही. थांब राक्षसा थांब, जास्त खुश होऊ नकोस. तुझ्या या शस्त्रावरही माझ्याकडे उपाय आहे. कोणता उपाय सांगा मला? 3R, पहिले R म्हणजे रेडिओ, दुसरे R म्हणजे टीव्ही व तिसरे R म्हणजे रिसायकल. प्लास्टिक कचरा कमी वापर करून वस्तू पुन्हा वापर करू व टाकाऊ वस्तूला नवे स्वरूप देऊ. माझे प्लास्टिक टाकाऊ आहे पण ते अमर आहे. ते 100 वर्ष नव्हे तर ते हजारो वर्ष जिवंत राहू शकतात. याच्या साहाय्याने मी तुम्हा सर्वांवर राज्य करू शकेल. अरे थांब तू तर सगळ्यातच आहे. तुझ्याशिवाय कल्पना सुद्धा करता येत नाही. भाजी आणण्यास बाजारात जायचा, पाऊस आला की छत्री नाही, कधी तुझी पिशवी डोक्यावर ठेवायची, अशी असंघटित आणि तुझी गरज भागते. अरे वेड्या बाळा, हे प्लास्टिक नद्यांमध्ये जाऊन मासे गिळत आहात. हेच प्लास्टिक शेतांमध्ये जाऊन माती खराब करत आहे आणि हेच प्लास्टिक गायगोरे खाऊन मरत आहे. आणि तू म्हणतेस प्लास्टिक आपल्या मदतीचा? मुलांनो, या राक्षसाला हरवायचे असेल तर तुम्ही काय कराल? झाडे लावू, प्लास्टिक बंद करू, सौर ऊर्जेचा वापर करू. म्हणजे मी बाजारातल्या कापडी पिशवीचा वापर केला, प्लास्टिक ऐवजी स्टीलच्या बॉटलीचा वापर केला आणि जुन्या प्लास्टिकचा जर पुनर्वापर केला नसेल तर खरोखर हा राक्षस नष्ट होईल. अरे थांबा, खरंच हे तंत्रज्ञान लोकांनी वापरायला सुरू केलं तर माझं काय होईल? माझी सत्ता, माझे पैसे सगळं संपेल. नाही राक्षसा नाही, तुला संपवायचं नाही, तुला थांबवायचं आहे. थोडा कारखानाही चालेल पण नियंत्रणात. अगदी बरोबर. निसर्ग आणि तंत्रज्ञानाचा समतोल ठेवूनच जग वाचेल. माझ्या बाळांनो, माझ्या मित्रांनो, आज मी खूप खुश आहे. जर तुम्ही मला दिलेलं वचन पाळलं तर मी नक्कीच हिरव्या साडीमध्ये सजेन. आज माझ्या डोळ्यात दुःखाची नाही तर सुखाचे अश्रू आहेत. वा, आम्ही आमच्या शाळेत सोलर पॅनल लावून झाडे लावू, प्रदूषण कमी करू. पृथ्वी आई थरथरते काय झाले धुराने, पृथ्वी आई थरथरते काय झाले धुराने. पाण्याची आटली झाले, हिरवे चित्र दिसेनासे झाले, हिरवे चित्र दिसेनासे. विज्ञानाने दिली नवी दिशा, उज्ज्वल भविष्याची आशा. विज्ञानाने दिली नवी दिशा, उज्ज्वल भविष्याची आशा. हरितंत्रज्ञानाचा धैर्याचा आज, हरितंत्रज्ञानाचा धैर्याचा आज. प्रदूषण विरहित पृथ्वीचा करू विकास, प्रदूषण विरहित पृथ्वीचा करू विकास. चला मित्रांनो, एक निर्णय करूया, प्रदूषणाशी युद्ध करूया, स्वच्छता पाळू, कचरा टाळू, पृथ्वी मातेचे रक्षण करू. सूर्यकिरणातून ऊर्जा, वाऱ्याच्या वेगातून, गाढ पाण्याच्या लाटात लटल पृथ्वी मातेचे स्वप्न हिरवे, स्वप्न माझे हिरवे. पाण्याच्या ठिबकातून वीज निर्माण होते, पाण्याच्या ठिबकातून वीज निर्माण होते. कचऱ्याचा पुनर्वापर जीवनाला नवा अर्थ देते. कचऱ्याचा
राम गहू भविष्य हरित हा मंत्र घेऊ पृथ्वी जगवाचू जगवाचू. हरित तंत्रज्ञान उज्ज्वल भविष्यासाठी